मॉर्निंग गाइस, हाय हेलो एंड वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग। कैसे हो दोस्तों? उम्मीद करता हूँ आप लोग सब ठीक होंगे। तो गाइस, अभी मैं इस वक्त आया हूँ पार्टी में और यहाँ पर पास में प्रोग्राम चालू है मंडई का। तो चलो दोस्तों, मैं दिखाता हूँ मंडई में क्या चालू है। घर मागचं कचरा उडत होती मी का हो? काय मागच्या कचरा तुपटेस ना समोरचा कोण उपडत हो कारभारी मला सांगा पार्टीमध्ये आल्या म्हणून तू पडतेस काय म्हणता उपडतेस म्हणा अरे उपटे म्हणजे मागच्या उपटे समोरचा कोण उपडत कारभारी समोरचा चांगला हात वाढलाय व म्हणून तुम्ही पाहुण्यांच्या पूर्ण बोचर झाला बघा बघा मला हे सांग काय ह्या शारदा देवीची मेहरबानी शारदा देवीची मेहरबानी पाटलाला परत तीन झाल्या तुला एक ना हो व तुमच्या बहिणीचा नवऱ्याकडे पाहिला मी का म्हणतो काय म्हणता पाटलाला परत तीन झाले तुझ्या एक ना होतं मनुष्याला आपल्या हाती थोडी न असते कारभारी परमेश्वराच्या हात असते मी का म्हणतो काय म्हणते परमेश्वर जेव्हा देईल तर आपण खूप शीघ्र घेऊ एक काम कर कोणतं काम करू तू परमेश्वराच्या त्याच्या हा किती पोटी आणते तर पाहतो काय देवा त्यांच्या पोटी हलवा पाहिले चाल लवकर कुठं पाटलाच्या घरी काय आहे वाचा. अभिमान ह्या आला पाटलाच्या वाडा हो कारभारी होय. पाटलाचा तर वाडा आला हो. म्हणजे ते बाबाजी दिसतात बसून हो. ते वाटते माझी गौरी भाऊजी आहेत ते हो, तेव्हा त्या भाटवावर. मा भाटवा बहिणो हो. हे तिकडे दिसतात काही तिकडे माणसं दिसतात हे इकडे दिसतात हो. कशाला आले असतील वा हे म्हणजे पाय पाटलाच्या घरी माणसं हा हे माणसं हा. हे माणसं हा. हे पूर्ण आले अनुशीला वा, मला वाटत नाही तुम्हाला भाटवा बसल्या ते आलोचना सांगता त्या भाटवा बी अनुशीला हो का मला हे सांग काय सांगू पाटलाच्या घरी माणसं खैऱ्या गुंडाळ्या वांग्याची भाजी जमते का नाही जमत जमते छोटा आहे म्हणून नाही जमत म्हणून पाटलाच्या येतात हा 10,000 लोकांचे जेवण आहे 10,000 लोकांचा जेवण आहे बापरे हा तर काय म्हणतो त्या म्हणून म्हटलं याच्या हाती दादा आणू दिले हो. हे शिलत बसले हो कारभारी मला सांगा माझी भाऊजी तर आणून शिलत आहेत हे माणसं का उभे आहेत याच्या आणू शिलून झाले असं म्हणून बसले म्हणजे माझे भाऊजी एकटे शिलत आहेत का चाल लवकर चाल पाटला घेतो हा आला पाटलाच्या वाडा. पाटलाचा वाडा आला हो. हो काय हो, मी आवडतो. द्या बरं हो पाटील साहेब नमस्कार आले का हो ना मालकणीने आणलं हो. काय माझ्या बायको आहे का ग? या बाई बायको नाही. हा? हा मान नवरा होय. हे तर गाव बोलतात म्हणजे तुम्हाला समजत नाही का म्हणजे अरे बाप्पा बायको होय. पहिली मेली माझ्याने अरे हे दुसरी मुलगी. पण नदी जेवण आहे जवान म्हणजे पटाच्या बायका जवानच निघते. गोपे, पाटील साहेब म्हणतात तुला सांगा बोलतो म्हणतात. अभिमान बोलतो म्हणतात काय कमी नाही तो बोलतो काही म्हणाय तुमची तर काही म्हणाय नाही मात्र पाटलाच्या हातवर दुरून बोललो पाटलाच्या तोंडात बोलली. त्याच्या तुका त्यावर उरलं अभिमान तू पूर्ण खराब केली हो कारभारी असं काय आहे त्यांना त्याच्या तोंडात कचकरा भरला ही बाई तुम्ही बोलते मग सरा आपल्या गावची मायजानी खूप नाव कमावलं आमच्या मायजानीनं अशी बाई नाही होणार गावात माना सन्मानानं आणि आदरानं बोललो पाहिजे बाई सगळं नमस्कार मायजानी एवढा नेतीचा खराब एवढा शेण खाया
लावला वा, असं कोणतं वाईट केलं का तुम्ही ना म्हणला तुमच्या पत्नी संग बोलतो हो माझ्या पत्नीचा उडवाद नाही हा तुमच्या उडवाद हो येतपर्यंत गोष्ट ठीक आहे हो मग ह्या दोन हातामध्ये तिसरा हात खाऊन आपल्या काऊन करा खालं तुटकुलं तुम्हाला भेट लागे का मायजन याचा अर्थ असा नाही आहे याचा अर्थ असा आहे मायजनीनं मला सन्मान दिला आणि मी तिला सन्मान दिला असा आहे मी का म्हणतो पाटील साहेब हा मग वखत तर्फेचा आपल्या बायकोला परवा मी बी देतो सन्मान नाही देऊ शकता काय हरकत नाही तुम्ही तिकडून पाठवा मी इकडून पाठवतो काय ग गोपी हो इथे येणं का अगं इकडे इकडून चांगला सपोर्ट भेटते का इकडे टावर आहे ना मग हो टावर कुठे जातोय का तू काय ग तुला माहिती नाही का काय सांगू बाई आज नाही का मंडीचा दिवस असं घरी भरपूर पाहुणे आहे का हो का त्यांचं करता करता एक वाजून गेला तुला काय सांगू ग आज माझ्या त्या निमित्ताने माहितीये का माझ्या घरी हरी भाऊजी आलते ग मंडीचा दिवस नाही गोपी काय ग तू सगळ्या माणसाच्या वाटी जातो बाई पण त्या हरी भाऊच्या वाटी लोक जातो बोलाय बदमाश माणूस आहे म्हणते बाई राहू दे मग बदमाश आहे का तुला माहित नाही का भाटवा घे राहू दे भाटवा होय तर घे ना तुम्ही काय गाव घेऊ हे म्हणलं काय घेऊ गोष्टी मातावर ज्ञान घे भाटवा असं का मी काय म्हणते बाजाराला जायचंय पण बाबा काय गो आपण जाणजवण करू मोबाईल त्या मधुरेच्या वाटेने तुला माहिती आहे ना तू कट्टाळखाना वाटेत उभं राहतो आणि दया दुधाची चोरी करतो आणि माठ फोडतो ग मग आपण दोघेच कसं काय जायचं एक काम करूया चंद्रकला मावशीच्या घराकडे जाऊया का काय ग चंद्रकला मावशी हो तुला माहिती नाही का काय ग चंद्रकला मावशीने 25 वर्ष झाले का बाजाराला येईल चल मी काय म्हणते काय काहीतरी सांग ना ग कथा तुला तर खूप येते का तुला काय येते बरं आहे चालतंय सांग बरं मनगट का सोडत नाही घरला पदर ग बाई मनगट का सोडत नाही करतो ना रोज करतो या रोज जाऊ दे मला नंदना मथुरेला जाऊ दे मला मावशी बायचं तर आलं ग मी काय म्हणते अगं मला सांग मागच्या वर्षी तिच्यासोबत बाजाराने गेली बाई एवढी भांडली ती माझ्याशी माहित नाही ग एवढे वर्ष झाले ती माझ्याशी कधी भांडली नाही माझ्याशी तू पण भांडखोरच आहे नाही ग एक काम करते आवाज देऊ सकाळचे 1 वाजता हे बातमी काय करते एवढं
हो ग मला सांग हे काय घातलं हा? हे काय घातलं तू? हे वळणी होय. काय? वळणी. तर मला अशी दिसत राहिली जसं त्या चिच्यावरची लावणी लागली लावणी जुना आहे. मग पाहिजे ते अवतार काय अहो, काय झालं? काय झालं म्हणजे मला सांग जवळपर्यंत छान नववार पातळ घालायची का सुद्धा मारू हा, आणि आता या म्हातारपणात हे काय घातलं आपल्याला मालूम नाही बेटा. काऊन का मी आज तुमच्यासमोर भेटलोही नसतो. वाचायची नाही, वाचून गेलो बेटा. वा काऊन मग माझे ऑपरेशन झालं. कायचं ट्युमरचं. कायचं ट्युमर. मग काय झालं मग ते नरसबाई म्हणे, काय म्हणे हे आजीबाई म्हणे, हा आता तुझे ऑपरेशन झालं म्हणे, असं का पुन्हा डबल हे बिमारी होऊ शकते म्हणे. आता डॉक्टर नेसणं बंद करा म्हणे. म्हणजे उघडी नाही म्हणे उघडी नाही आहे. हा ठीक. तर मग तेव्हा उघडी नाही बंद कर म्हणे ठोकर पाकर कसं तरी घालायच्या म्हणे आता. हो मावशी आता हा लुळा कसाचे नाही म्हणे. असं का हो बेटा. मला सांग हा. हा झबा घातली हा. घातली तर घातली याच्या अंदर काही घातलं का नाही मस्त हवा लागत असेल बाई. अरे राधिका काय गं? माहित आहे का काय? तू जगात सोड हा? मावशीला बघ मिशी फुटली बाई. सगळ्यांची जाणतेवार, यांच्याकडून आमच्या मावशीला 21 रुपयाचं पारितोषिक मिळालं लाख लाख शुक्रिया धन्यवाद हा, मी काय म्हणतो बेटा, काय तुम्ही आल्या का सरासाठी बेटा? अगं तुला माहिती नाही का आज मंडेचा दिवस आणि मंडेच्या दिवसानिमित्त हा. बाजारला जायचं घरी पाहुणे परी होते ग हा. त्यांचं करता करता 1 वाजत आला हा, आणि बाजाराला जायला उशीर झाला मावशी हा. ती मथुरेची वाट माहिती आहे ना हो तुला बेटा. झाडी जंगलाची आहे माहित नाही. त्या रस्त्यात उभे राहतो आणि राधिका गोपिका आणि जेवढ्या पण बाजाराला जातात गवडणी सर्वांचे दया दुधाची माठ फोडतो ग अगं माझ्या पूर्व वैमान गेला बेटा. तो बहुत नटकट आहे म्हणून नाही बेटा. का आम्ही दोघी पण तुला बाजाराला नाही आलो हो का? होय ना बेटा तुमच्या मावशाने एक काम केलं. काय गाय बी विकल्या ना मसे बी विकली. असं आता माझ्या बाजारला येणं बंद आहे बेटा. मग आता मी काय येत नाही ए बेटा. मावशी तुम्ही चालले जा बेटा, चला. इकडे पाय लावडी मी काय म्हणते तुला बरं मुले माझ्याशी बाजाराला आली नाही ना तुझी एक गोष्ट मला माहिती आहे कोणती आहे? एक गोष्ट त्या मावशाला जाऊन सांगेन सांग ना तर. अगं ए गोपी काय गं? तुला माहिती आहे का काय? ते मावशी नाही का हा. त्या दिवशी भूलभुलैया पिक्चर पाहाला आता नवीन निघला का नाही भूलभुलैया 3 हा, हा. मग पिक्चर पाहायला टॉकीज मध्ये गेली होती माहिती आहे का कोणासोबत ओके बा त्या हरिभाऊ वैद्य सोबत ओके मा हो मावशी बरोबर आहे, तो माझा मामा होईल. हो त्या मामभाऊ आहे असं का त्या लवर बाई लहानपणीचा अगे माझा मुलगा होय तो. अरे राधिका काय? ते तो सोड त्या दिवशी बाई माहित आहे का काय गं? हे नागपूरला आलती कशाला माहित आहे कशाला बा तो बाबाजी बघतो तो बसला टोपी घालून नाही का वा? काय ग अगं तो टोपी घालून बसलाय बघ तो माणूस हा लालक्या पोला का हो बा? मावशीसाठी झालाय तो आज तिथे रात्री नेणार आहे मस्त फिरायला. अगदी बसली होती बरोबर आहे, माई होय होय. ए मावशे तू जर बाजाराला आली नाही ते भानगड कथा सोड सांग मग त्या मावशाला सांगून सांगतो आज त्या मावशाला काय सांगते ऐक तू दिसली मला काल ए मावशी तू दिसली मला काल तुझी वाईट आहे चाल तुझी मला काल तुझी वाईट आहे चाल तुझी तू दिसली मला काल तुझी वाईट आहे चाल तुझी बोल बोलतो तू दिसली मला काल तुझी वाईट आहे चाल तुझी बोल बोलतो तू
रुपयाचं मावशीला पारितोषिक मिळालंय. आपला सुटला धन्यवाद. ए राधिका काय ते ग? मावशीचं त्या हरिभाऊला पप्पी देते का अहो पप्पी का सगळं देते तुला काहीच नाही माहिती. पाहिलं का पाय अहो मला सगळंच माहित आहे. ते हरिभाऊची सोय. मा घेऊन जाते का तू माहित नाही पाहिजे बायको बहीण होते. एक मावशी. मी काय म्हणते. तो गाइस अभी मैं इस वक्त हूँ खापरखेड़ा में घर पर, और मैं पार्टी में गया था तो वो थोड़ा काम से गया था. एक्चुअली मेरी वाइफ को हॉस्पिटल में लेके जाना था, तो इसलिए फ़ाइल वहाँ पर ही रह गई थी. तो वो फ़ाइल मैंने फिर लाया और मैंने फिर कामठी से मेरी वाइफ को पिकअप किया और अभी यहाँ पर वापस आ गया हूँ. और फिर से हॉस्पिटल में जाना है मुझे, बिकॉज़ अभी टाइम लगेगा और बहुत सारे पेशेंट हैं वहाँ पर. तो दोस्तों पार्टी में जो मंडे का प्रोग्राम था तो वो आपको कैसा लगा दोस्तों, आप कमेंट में मुझे बता सकते हो दोस्तों. तो चलो दोस्तों अभी मैं जल्द से जल्द खाना खाने जाता हूँ, फिर उसके बाद में वाइफ को हॉस्पिटल में भी लेके जाना है. तो टाइम तो दिया है 3:30-4 बजे तक का, तो अभी 2:30 बजे है. तो अभी मैं जल्द से जल्द खाना खा लेता हूँ, फिर उसके बाद में मिलते हैं दोस्तों. तो गाइस कल के मैच के बारे में बात करेंगे. तो कल इंडिया 3 विकेट से हार गई है. 3 विकेट से न्यूजीलैंड की जीत हुई है. तो इंडिया की बॉलिंग के बारे में बात करेंगे. तो बॉलिंग में स्पिनर ने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिखाया. तो वरुण चक्रवर्ती और रवि बिश्नोई ने बहुत अच्छी बॉलिंग की. मुझे एक बात उसमें समझ में नहीं आई कि अक्षर पटेल को बॉलिंग क्यों नहीं दी गई. उन्होंने खाली एक ही ओवर डाला है और 2 ही रन दिए थे. तो मुझे लग रहा था कि अक्षर पटेल को बॉलिंग देनी चाहिए थी. और लास्ट के जो 4 से 5 रन थे उसमें इंडिया ने बहुत सारे रन लुटाए. तो वो एक मुझे बात खटी कि अक्षर पटेल को ओवर क्यों नहीं दिया गया. तो वो तो अभी कैप्टन ही बता पाएंगे, सूर्य कुमार यादव. तो हेयर कट करने में मैग्नेटो हेयर सैलून में गया था. रात के बहुत टाइम हो गया था, तो उस वजह से शॉप्स वगैरह सब बंद हो गए थे. खाली वही शॉप चालू थी, बिकॉज़ वो शॉप रात के 10 से 10:30 बजे तक चालू रहती है. तो वहाँ पे बहुत ही अच्छा था, मुझे बहुत अच्छा पसंद आया हेयर कट वगैरह पर. तो मैंने पूरा ट्रीटमेंट किया वहाँ पर, हेयर टैन वगैरह सब. तो अभी मैं सोने जा रहा हूँ गाइस, बिकॉज़ अभी बहुत देर हो गई है. तो चलो गाइस इस व्लॉग को मैं यहीं पर एंड करता हूँ. उम्मीद आपको यह व्लॉग अच्छा लगा हो. तो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब. तो मिलते हैं ऐसे ही नए इंटरेस्टिंग व्लॉग में. बाय.